पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आपले कार्य, पण कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी मात्र नगण्य, त्यामुळे बंधारे पडले कोरडे. वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील. रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले शासन आणि पाण्यासाठी टाहू फोडत असलेला शेतकरी त्रस्त आहे. यावर्षी अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला पैनगंगेच्या बंधाऱ्यात पाणी टंचाई भासत असून बुलढाणा जिल्ह्यातील पेंटाकळी प्रकल्प तुडुंब भरलेला असून सुद्धा शेतकऱ्याला आपल्या हक्काचे पाणी मिळत नाही. रिसोड तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यातील टंचाईने ग्रासले आहे ते सुद्धा पाणी मिळेनासे झाले. शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली असून कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पैनगंगा नदीवर असलेले आसेगाव पेनसह इतर सर्वच कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले असून पाटबंधारे विभाग वाशिम यांनी बंधारे अडवण्याचे काम पूर्ण केले असून त्याला ताडपत्री सुद्धा लावली आहे. परंतु पैनगंगेमध्ये अनेक जागेवर पाण्याचे खंड पडल्याने पाण्याची वाणवा जाणवत आहे. शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाला शेवटपर्यंत पाणी पुरेल अशी शक्यता कमीच असून शेतकरी पाण्याअभावी शेतकरी त्रस्त झाला असून पैनगंगेतील कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये प्रत्येक बंधाऱ्यातील पाण्याने तळ गाठला असून पाण्याची कमतरता रब्बी पिकासाठी 100% कमी पडणार. त्यामुळे पेंटाकळी प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे आसू पुसण्याचं काम करावं व रब्बी पिकाला जीवदान मिळण्यासाठी पाहिजे तेवढे पाणी पेंटाकळी प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी सोडावं असं रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटतं. आमच्या पुढील बातमीचे अपडेट मिळवण्यासाठी इंडियन न्यूज 24 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व बातमीला शेअर करा. तसेच बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 98 50 8 71 837.